नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, म्हणजे ज्याची कल्पनाही आपण केली नव्हती. स्वानंदी आणि समरच्या आयुष्यात एवढा सुंदर असा क्षण येईल आणि एवढ्या लवकर येईल असा विचारही आपण केलेला नव्हता. तो क्षण स्वानंदी आणि समरच्या आयुष्यात येणार आहे. म्हणजे स्वानंदी समरच्या संसार वेलीवर एक कळी उमलणार आहे आणि त्या दोघांचं आयुष्य हे आनंदमय होणार आहे. त्या दोघांच्या आयुष्यातला आनंद हा भरभरून वाहणार आहे. या गोष्टी घडणार आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. पण या सगळ्या गोष्टींमुळं मल्लिकाची जी काही अवस्था होणार आहे, मल्लिकाची जी काही वाट लागणार आहे, ती मात्र प्रेक्षकांनो पाहण्यासारखी आहे, ज्याचा विचारही केलेला नव्हता. कारण मल्लिका इतके दिवस एकाच गोष्टीसाठी धडपडत होती की काहीही झालं तरीही माझ्या अंशुमनचं मूल हेच या घराचा वारस असला पाहिजे, माझ्या अंशुमनच्या मुलानेच ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. या गोष्टीसाठी धडपडणारी मल्लिका मात्र तोंडावर पडणार आहे. कारण तिला कळणार सुद्धा नाही की काय होऊन बसलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. समर आणि स्वानंदी दोघंही नाटकासाठी आलेले असतात. म्हणजे स्वानंदीला माहीतच नसतं, समरने आईने वेळी तिला एक सरप्राईज दिलेलं असतं आणि तिला सांगितलेलं असतं की स्वानंदी हे बघा, आपल्याला म्हणजे माझ्याकडे जर आत्ता वेळ असताना मी तुमच्यासाठी खरंच सुंदर असं गाणं गायलं असतं, असं समर स्वानंदीला सांगत असतो. तेव्हा स्वानंदी म्हणते, वेळ असता तर म्हणजे आता वेळच आहे की तुमच्याकडे? तेव्हा समर तिला तिकीट काढून दाखवतो आणि म्हणतो, वेळ नाहीये ना, जर वेळ असता तर गायलं असतं. आणि हे बघा, आपल्याला जायचंय, म्हणजेच लग्न पंचमी या नाटकासाठी आपल्याला जायचंय. आणि या गोष्टीमुळं खरं तर समर स्वानंदी दोघंही तेवढेच उत्सुक झालेले आहेत. त्या दोघांनाही तेवढाच आनंद झालेला असतो. आणि त्याच वेळी स्वानंदी म्हणते, खरंच तुम्हाला वेळ आहे राजवाडे? तेव्हा समर सांगू लागतो की हो, म्हणून तर आले तुमच्यासाठी खास. तेव्हा स्वानंदी म्हणते, हे सगळं पॉसिबल झालं म्हणजे अचानक तिकीट्स वगैरे? तेव्हा तो म्हणतो की तुमच्या नवऱ्याच्या थोड्याफार ओळखी आहेत. आणि मग समरने स्वानंदीसाठी सुंदर असा गजरा सुद्धा आणलेला असतो प्रेक्षकांनो. आणि तो गजरा समर स्वानंदीला देतो आणि तो खुश झालेला असतो. जसं स्वानंदीने सांगितलेलं की बाबांना या पद्धतीने आम्हाला घेऊन जायचे, आईसाठी छान असा गजरा आणायचे, आईला तो गजरा द्यायचे आणि तो गजऱ्याचा सुगंध दरवळणारा सुगंध, ते हास्यांचे फवारे, या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत आम्ही नाटक बघायचो. आता मात्र समर आणि स्वानंदी एवढी खुश असते ना, तिला कळतच नसते की हे सगळं काय होतंय. तेव्हा समर म्हणत असतो, काय झालं? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, तुम्हाला कळतंय का, म्हणजे आपण आपल्या आयुष्यातलं पहिलं नाटक बघतोय, म्हणजे आपण दोघं एकत्र. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच फ्रंट सीटवर बसून नाटक बघते. हे ऐकल्यानंतर समर म्हणत असतो, आहेत तुमच्या नवऱ्याच्या थोड्याफार ओळखी? आणि ते नाटक सुरू झालेलं असतं. खूप सुंदर असं नाटक असतं. नवरा बायकोचा संवाद सुरू असतो. त्यामध्ये समर आणि स्वानंदी दोघंही पाहत असतात. खऱ्या अर्थाने ते नाटक एन्जॉय करत असतात. स्वानंदीला खूप छान वाटत असतं. म्हणजे एवढा वर्ष तिने नाटक पाहिलेलं होतं, पण असं नाटक म्हणजे फ्रंट सीटवर बसून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिने कधी पाहिल्याच नव्हत्या. पण आज जेव्हा ती फ्रंट सीटवर बसून ते नाटक पाहत असते, तेव्हा मात्र तिला खूप छान वाटत असतं. दोघंही खळखळून हसत असतात, अगदी मनापासून हसत असतात. दोघांनाही खूप छान वाटत असतं आणि या सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली असते. दोघांनाही भारी वाटत असतं. त्या दोघांचं जी एन्जॉयमेंट आहे ती खरंच स्वानंदीने समरला बदलवलेलं आहे. समरच्या आयुष्यात स्वानंदीने हा जो काही आनंद आणलेला आहे तो फक्त आणि फक्त स्वानंदीमुळे पॉसिबल झालेला आहे. नाही तर गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नव्हत्या. समर कसा आहे हे सगळं आपल्याला माहिती होतं आणि समरच्या आयुष्यात अजिबात रंग भरू द्यायचे नाहीयेत. हे काम मात्र मल्लिकाने हुशारीने केलेलं होतं. कारण मल्लिकाला माहिती आहे की समरशी कसं वागायचं. मग नाटकाच्या मध्ये जेव्हा समरचा जो मित्र आहे स्वप्नील जोशी, ते समरला फोन करतात आणि तू नाटकाला आलायस, तेव्हा समर सांगतो की हो. आणि मग त्याला आतमध्ये भेटायला बोलवलं जातं. आता समर आतमध्ये भेटायला जातो आणि नेमकं जेव्हा समर आतमध्ये भेटायला गेलेला असतो, तेव्हा मात्र इकडे स्वानंदी तिथं असते. मग ते विचारू लागतात की अरे पण तू इथे? तेव्हा समर सांगू लागतो की माझ्या बाबतीत कुठले शक्य आहे, कसं आहे माहिती आहे का, आज मी यांच्यामुळे इथे नाटकाला पोहोचलेलो आहे. तेव्हा समरच्या समोर ते विचारतात की तुम्हाला नाटक आवडतं? स्वानंदी म्हणते की हो, बाबा आणि आम्ही लहान असतापासून जात होतो, म्हणजे मला बाबांमुळे ती सवय लागली नाटकाची.
हे ऐकल्यानंतर आज तुमच्यामुळं खरं तर समर नाटकाला आला, ह्या गोष्टी खरंच खूप छान आहेत असं म्हणत ते स्वानंदीचंही कौतुक करू लागतात. स्वानंदी मात्र खूप छान अगदी खुश असते, तिला खूप छान वाटत असतं. आणि इकडे आता समर आणि स्वानंदी नाटकावरून उशिरा घरी येतात रात्री. मल्लिका दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणत असते, काय गं कुठे गेलेलात काल? तेव्हा स्वानंदी म्हणते, नाही नाटकाला गेलो होतो. अगो पण समरला त्याच्या ऑफिसमधून वेळ असतो का? हे सगळं काय बोलतेस तू? तेव्हा स्वानंदी म्हणते, हो माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी वेळ काढला, तर प्रॉब्लेम काय आहे तुमचा? काढला माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी वेळ. मल्लिका म्हणत असते, पण हे सगळं अति होते हा. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते, हो बरोबर आहे अति होते, पण तुम्ही मला वाटते की याच्यामध्ये इंटरफिअर करायची गरज नाही आहे. आम्ही बघून घेऊ ना आमचं आयुष्य कसं जगायचं आहे ते, तुम्ही कशाला मध्ये पडताय? असं म्हणत स्वानंदी तिला बोलत असते. आजी इकडे खुश झालेली असते. आजी आणि समर बोलत असतात. समरला आजी म्हणत असते, काय तू नाटकाला गेलेला, ते पण लग्नपंचमी, केवढं सुंदर नाटक आहे रे ते, आमचा ग्रुप गेला होता, आम्ही बघून आलेलो आहे ना. त्यानंतर आजी म्हणत असते की आणखी एक गोष्ट तुला पेंटा बोलायची आहे मला. तेव्हा समर म्हणतो, काय झालं बोल ना आजी. असं समर विचारू लागतो. तेव्हा आजी म्हणत असते की महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरा तुमच्या दोघांच्या बाबतीत विचार कर ना. म्हणजे आता किती दिवस दोघंच राहणार आहात? मला असं वाटतंय की दोघात तिसरा आला पाहिजे आता. असं जेव्हा आजी बोलत असते तेव्हा मात्र समर म्हणत असतो की काय आहे हे, म्हणजे काय, या सगळ्याचा अर्थ काय आहे? असं आजी बोलत आहे. आणि नेमकं त्याच वेळेस आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात, समर थोडासा लाजतो आणि म्हणतो की नाही नाही मला इम्पॉर्टंट कॉल आला, मला जायचं आहे. आजीच्या लक्षात आलेलं असतं की समर लाजला आहे. तेव्हा मात्र आजी म्हणत असते की चला, लाजला म्हणजे कुठंतरी आता गाडी रुळावर यायला लागलेली आहे. आणि मग समर ऑफिसला निघून जातो. पण समरला काही करमत नसतं, कारण आजीने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यावरून समरला असं वाटत असतं की खरंच म्हणजे आमच्या पण आयुष्यात दोघात तिसरा आला तर, हा विचार त्याच्या डोक्यात चालू असतो. आणि तेव्हा मात्र इकडे समर त्याच विचारत असतो. तेवढ्यात स्वानंदीचा फोन येतो. स्वानंदीचा फोन आल्यानंतर समर म्हणतो, काय झालं, आज परत सुट्टी तुम्हाला? तेव्हा स्वानंदी म्हणते की हो, एक महत्त्वाची मीटिंग होती, ती मीटिंग झाली आणि ते मीटिंग करून आले. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते की अरे वा, म्हणजे स्वानंदी बाबतीत समर म्हणतो की अरे वा खरंच छान आहे. आणि मग दोघंही बोलत असतात. त्यानंतर स्वानंदीसाठी समर लवकर घरी येतो, कारण त्याच्या मनात काही गोष्टी सुरू झालेल्या असतात. कारण त्याला असं वाटत असतं की आता कुठे या सगळ्या गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत, तर खरंच आजी म्हणते त्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे, पण स्वानंदी मॅडमशी या बाबतीत आपल्याला बोलायला पाहिजे, हा विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि मग मात्र इकडे समर म्हणतो की आजी मला बोलत होती. तेव्हा स्वानंदी म्हणते, काय बोलत होती आजी? म्हणजे आजी काय म्हणाला तुम्हाला? तेव्हा मात्र समर सांगू लागतो की आजीचं असं म्हणणं आहे की आता किती दिवस असे दोघंच राहणार आहात, म्हणजे जरा दोघात तिसरा वगैरे याचा विचार करा. स्वानंदी म्हणते, काय आजी असं बोललं तुम्हाला? तेव्हा समर म्हणतो की हो. मग स्वानंदी समरला म्हणते की तुमचं काय म्हणणं आहे? तेव्हा समर म्हणतो की मलाही वाटते, काही हरकत नाही आहे. इकडे रोहन आणि अधीराचं स्पष्ट म्हणणं आहे की इतक्यात मला आई व्हायचं नाही. आणि इकडे मंदाला असं वाटत असतं की आता मला नातवंड हवी आहेत. हा त्यांचा जो काही हे चाललेलं आहे, मिसअंडरस्टँडिंग चाललेलं आहे, त्यातून बाहेर पडता पडता खरं तर नाकी नऊच यायला लागलेले आहेत. पण या सगळ्यातून मार्ग काढत पुढं जाणंही तेवढंच गरजेचं आहे. आता मात्र रोहन आणि अधीरा दोघंही बोलत असतात. तेव्हा रोहन म्हणत असतो की हे बघ, मी तुला काय सांगतो लक्षात घे जरा. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या थोड्या शांतपणे घेत जा. म्हणजे आई कशी आहे तुला चांगलंच माहिती झाले आता. त्यामुळं आईच्या बाबतीत या सगळ्या गोष्टींमध्ये ना तू लक्ष नको घालत जाऊ. मला सांग, तुला जर राग आला ना तर आईचा राग तू माझ्यावरती काढत जा, काहीच हरकत नाही आहे. कसं आहे, काल चुकीचं झालं, मी तुझ्याशी चुकीचं वागलो, मी असं वागायला नको होतं, असं म्हणत रोहन तिला बोलत असतो. इकडे स्वानंदीने समरसाठी कॉफी आणलेली असते. दोघंही कॉफी पित असतात. कॉफी पीत पीत त्यांच्या गप्पा सुरू झालेल्या असतात. आणि मग मात्र आता स्वानंदीला अचानक त्रास होऊ लागतो. स्वानंदीला जो त्रास होत असतो ते पाहून समर म्हणतो, काय झालं तुम्हाला? आता स्वानंदी आणि समर यांच्या नात्याची छान अशी गोड सुरुवात झालेली असते आणि त्याचेच सिम्बॉल हे दिसू लागलेले असतात. आणि मग मात्र इकडे समर स्वानंदीला म्हणतो, काय होतंय? आजी तिथे येते. आजी म्हणते, काय झालं स्वानंदी? नंदू काय होतंय तुला? तेव्हा स्वानंदी लाजते आणि बाथरूममध्ये जाते. तिला मळमळत असतं. तेव्हा मात्र
आजी म्हणत असते की अरे असं झालंय का, आणि असं म्हणत आजी बाहेर येते आणि समरला म्हणत असते की काळजी करू नको, आपण डॉक्टरांकडे जाऊया तिला घेऊन. आणि असं म्हणत दोघंही आता डॉक्टरांकडे जायला निघालेले असतात. आणि मग त्याच वेळी आजीसुद्धा खुश असते. आजी म्हणत असते की चला, म्हणजे माझ्या नातवाच्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण आलेला आहे. आणि त्याच वेळेस इकडे आजी त्या दोघांनाही घेऊन निघालेली असते. आणि त्याच वेळी तिथे गायनॉकॉलॉजिस्टकडे गेल्यानंतर समर आणि स्वानंदीला छान अशी गुड न्यूज मिळते. पण त्याच वेळी मल्लिकासुद्धा तिथं आलेली असते. मल्लिकाला आजीने यातलं काहीच सांगितलेलं नसतं. आणि मल्लिका तिथं आल्यानंतर मल्लिका जेव्हा हे सगळं ऐकते तेव्हा तिला खूप धक्का बसतो. तिला कळतच नाही आहे की हे सगळं काय होऊन बसलंय. आता काय होणार माझ्या अंशूचं? माझे स्वप्नांचं काय होणार? माझी स्वप्न पूर्ण होणार आहेत की नाही? असे अनेक प्रश्न उभे राहिलेले असतात. आणि तेव्हा मात्र मल्लिकाच्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत की आता काय करू? माझ्या मुलाच्या आयुष्यात कसं सुख आणू मी? कारण हे सगळं जर का माझ्या मुलाच्या आयुष्यात येणार होतं, पण आता हे लहान मूलसुद्धा समरचं आधी आलेलं आहे. त्यामुळं माझ्या अंशूचं कसं होणार? हा प्रश्न मात्र तिच्यापुढे पडलेला असतो. पण इकडे आजी आणि समर दोघंही भयानक खुश असतात. त्या दोघांनाही खूप छान वाटत असतं. आणि समर आणि स्वानंदीच्या नात्याची छान अशी सुरुवात झालेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.